पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे. हा पहिला अध्याय त्या उपदेशाची प्रस्तावनाच आहे. कौरव पांडव या दोन्ही पक्षातील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यानंतर मुख्यतः अर्जुनास कुळनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादाचे यात वर्णन आहे. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले होते. त्यांनी आतापर्यंत काय केले ते मला सांग. संजय म्हणाला, हे राजन, पांडवांचे व्यूहरचनेने सज्ज असलेले सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नने व्यूहरचना केलेली ही पांडवांची विशाल सेना पहा. या सेनेत भीम व अर्जुन यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि महाधनुर्धर आहेत. सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, बलवान उत्तमौजा, सुभद्रानंदन अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5ही पुत्र हे सर्वच महारथी आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आता आमच्यापैकी जे माझ्या सैन्याचे महत्वाचे सेनानी आहेत ते लक्षात घ्या. तुमच्या माहितीकरिता मी त्यांची नावे सांगतो. येथे तुम्ही स्वतः आणि पितामह भीष्म, कर्ण, संग्रामविजयी कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्तकुमार भूरिश्रवा आहेत. याशिवाय निरनिराळ्या शस्त्रास्त्र विद्यांत निष्णात व युद्धकलेत कुशल असे इतर पुष्कळ शूरवीर आहेत. हे सर्वच माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत. भीष्मांनी सर्वतोपरी रक्षण केलेले हे आपले सैन्य अमर्याद आहे, तर भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य मर्यादित आहे. तुम्ही सर्वांनी सर्व व्यूहद्वारांवर नेमून दिल्याप्रमाणे ठामपणे उभे राहून पितामह भीष्मांचेच सर्व दृष्टींनी रक्षण करावे. संजय म्हणाला, हे राजन, कुरुवंशातील सर्वांत वयोवृद्ध महापराक्रमी भीष्म पितामहांनी दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड सिंहगर्जना करून जोराने आपला शंख फुंकला. त्यानंतर अनेक शंख, नौबती, डंके, ढोल आणि तुतार्या एकाच वेळी वाजू लागल्या. त्या आवाजाने प्रचंड हलकल्लोळ माजला. त्याच वेळी शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने दिव्य शंख फुंकले. ऋषिकेशांनी पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने आपला पौंब्र नावाचा महाशंख वाजविला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. हे राजन, महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अजिंक्य सात्यकी, द्रुपद, द्रौपदीपुत्र आणि महाबाहू अभिमन्यू यांनी आपापले निरनिराळे शंख वाजविले. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.